शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी घेतल्याचा आरोप केला होता आणि सध्या मी त्या जागेवर आहे। हे जे गेट दिसतंय या गेटच्या आतमध्ये जवळपास 43 एकर ही जागा आहे आणि त्यापैकी 40 एकर जागा जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी घेतल्याचा अंबादास दानवे यांनी ट्विट केलं होतं। त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी देखील करणार असल्याचं सांगितलं होतं। अधिकाऱ्यांना देखील या प्रकरणात निलंबित करण्यात आलेलं आहे। मात्र या जागेचे जे मूळ मालक आहेत ते देखील आता आक्रमक झालेले आहेत आणि ही जागा आम्हाला पुन्हा मिळावी या मागणीसाठी आज हे सगळे जागा मालक जे आहेत ते आंदोलन करणार असल्याची देखील माहिती समजते। कोरेगाव पार्क परिसर आहे, मुंडवा परिसरात जो ताडीगुत्ता चौक आहे या ताडीगुत्ता चौकातील ही सगळी चौकाशेजारची मोक्याची जागा आहे आणि जवळपास 43 एकर जागा आहे। त्यापैकी 40 एकर जागा जी आहे ती शीतल तेजवानी नावाच्या महिला व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी करून दिली होती आणि त्या महिला व्यक्तीने पार्थ पवारांची जी अमेडिया कंपनी आहे या कंपनीला ही जागा विकली असल्याचा आरोप होतोय आणि ही जागा जी आहे ती विकताना आणि घेताना जवळपास शासनाचा 6 कोटी महसूल देखील बुडवला असल्याचं समोर आलेलं आहे। फक्त 500 रुपये महसूल भरला असल्याचं देखील समोर येते आणि या प्रकरणात एका अधिकाऱ्याला देखील काल निलंबित केलेलं आहे। खरं तर हे प्रकरण आता वाढण्याची शक्यता दिसते कारण की जे जागेचे मूळ मालक आहेत ते ही जागा आम्हाला पुन्हा द्या या मागणीसाठी आक्रमक आंदोलन करणार असल्याचं देखील सध्या समजतंय। हे सगळं आंदोलन जे आहे ते 10 वाजता करणार असल्याचं देखील समजते। मात्र कोरेगाव पार्क परिसरातील ही मोक्याची जागा असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं आणि या जागेच्या गेटला जे आहे ते कुलूप लावलंय आणि आतमध्ये काहीतरी काम सुरू असल्याचं देखील सांगितलं जातंय। कॅमेरा पर्सन विशाल रायकरसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।